आजपासून 3 दिवसांनी तुम्ही स्वतःची जनगणना भरू शकता आणि तेही मोबाईलवरून. आज केंद्र सरकारनं जनगणना 2027 साठीचे 40 प्रश्न जाहीर केले आहेत आणि त्यात एक रकाना असा आहे जो 95 वर्षांनी पहिल्यांदाच परत येतोय. कोणते प्रश्न विचारले जाणार आणि ही जनगणना एवढी महत्त्वाची का आहे? चला 5 मिनिटात सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. तारीख 14 ऑगस्ट 2026 शुक्रवार. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयानं एक अधिसूचना काढली आणि त्यात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विचारले जाणारे 40 प्रश्न जाहीर केले. हे अधिकार त्यांना मिळतात जनगणना कायदा 1948 मधून आणि हे प्रश्न ज्या कागदावर असतील त्याला म्हणतात हाऊसहोल्ड शेड्यूल म्हणजे कुटुंबाचा तक्ता. आता ही जनगणना 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 33 प्रश्न आधीच जाहीर झाले होते आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 40 म्हणजे एकूण 73 प्रश्न. आता हे 2 टप्पे समजून घेऊया. फरक अगदी सोपा आहे. पहिला टप्पा, यात घरांची माहिती घेतली जाते. घर कुणाचं आहे, छप्पर कशाचं आहे, किती खोल्या आहेत, पाणी आणि वीज आहे का, असे प्रश्न. हा टप्पा 1 एप्रिल पासून सुरू झाला आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत चालेल. आणि दुसरा टप्पा, यात माणसांशी माहिती घेतली जाते. घरात कोण कोण राहतं, त्यांचं वय, शिक्षण, काम, धर्म, जात असे प्रश्न. आणि आजचे 40 प्रश्न या दुसऱ्या टप्प्याचे आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पहिल्या टप्प्यात घर मोजलं जातं आणि दुसऱ्या टप्प्यात माणूस. आता या 40 प्रश्नात काय आहे ते बघूया. नेहमीचे प्रश्न आहेतच, वय, लिंग, वैवाहिक स्थिती, धर्म, शिक्षण, रोजगार आणि स्थलांतर. पण यावेळी काही नवीन प्रश्नही आहेत. कोविडची लस कुठे घेतली हा त्यातला एक. डिजिटल साक्षरता म्हणजे तुम्हाला इंटरनेट किंवा मोबाईल वापरता येतो का, बँक खाता आहे का आणि आधार व इतर ओळखपत्रांची माहिती. आता हे प्रश्न कशासाठी? कारण सरकारच्या योजना ठरवताना हीच माहिती लागते. उदाहरणार्थ, डिजिटल साक्षरता कमी असलेल्या भागात ऑनलाईन योजना पोहोचणार नाहीत हे आधीच कळू शकतं. आता या बातमीतली सर्वात मोठी गोष्ट, या 40 प्रश्नांमध्ये जातीचा रकाना आहे आणि याचं महत्त्व नीट समजून घ्या. आजपर्यंत जनगणनेत फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा माहिती गोळा केली जायची, इतर सर्व जातींची नाही. सर्व जातींची पूर्ण गणना शेवटची झाली होती 1931 मध्ये, म्हणजे 95 वर्षापूर्वी, आणि तेही स्वातंत्र्यापूर्वी. म्हणजे स्वातंत्र्य भारतात हे पहिल्यांदाच होतंय. आणि हे का महत्वाचं आहे? कारण आजची अनेक धोरणं अजूनही 90 वर्ष जुन्या आकड्यांवर उभी आहेत. उदाहरणार्थ, मंडल आयोगानं ओबीसी लोकसंख्येचा जो अंदाज मांडला होता तो 1931च्याच आकड्यांवर आधारित होता. आता एक गोष्ट जी तुमच्या थेट कामाची आहे, यावेळी स्वयंगणनेची सोय आहे. म्हणजे गणना करता घरी येण्याआधीच तुम्ही स्वतःचं ऑनलाईन माहिती भरू शकता आणि त्याची तारीख आहे 17 ते 31 ऑगस्ट. पुन्हा सांगते, 17 ते 31 ऑगस्ट. हे पोर्टल 16 भाषांत उपलब्ध असेल आणि मराठीतही त्यात आहे. आणि ही भारताची पहिलीच डिजिटल जनगणना आहे. सगळी माहिती मोबाईल ॲपद्वारे गोळा होणार आहे. आता वेळापत्रक लक्षात घ्या. 1 ते 30 सप्टेंबर या काळात लडाख आणि बर्फाच्छादित भागात म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडच्या काही भागात गणना होईल. कारण हिवाळ्यात तिथे पोहोचणं अवघड असतं. आणि उर्वरित संपूर्ण देशात ती होईल फेब्रुवारी 2027 मध्ये. आता शेवटचा आणि परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा भाग. ही जनगणना फक्त लोकसंख्या मोजण्यापुरती नाही, तिचा थेट संबंध लोकसभेच्या जागांशी आहे. थोडं मागे जाऊया. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनं लोकसभा आणि विधानसभेच्या जागा गोठवल्या आणि त्या 1971च्या जनगणनेवर ठरवल्या. हे का केलं? कारण ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवलं त्यांना जागा गमवाव्या लागू नयेत. पुढे 2001 मध्ये 84व्या घटना दुरुस्तीनं ही गोठवण आणखी वाढवली. 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेपर्यंत. आणि आता नीट लक्षात घ्या, जनगणना 2027 हीच ती 2026 नंतरची पहिली जनगणना आहे.
म्हणजे तिच्या आकड्यांवर मतदारसंघाची फेररचना म्हणजे डिलिमिटेशन होऊ शकते आणि तरतूद आहे कलम 82 मध्ये. आणि आणखी एक दुवा आहे. 2023च्या 106व्या घटनादुरुस्तीनं महिलांना 1/3 आरक्षण दिलं, पण ते लागू होणार आहे जनगणनेनंतरच्या डिलिमिटेशन नंतरच. म्हणजे या एका जनगणनेशी 3 मोठ्या गोष्टी जोडल्या आहेत: जागांची फेररचना, महिला आरक्षण आणि राज्यांचं प्रतिनिधित्व. आणि म्हणूनच दक्षिणकडची राज्य यावर चिंता व्यक्त करतात. यावर सध्या चर्चा सुरूच आहे. तर लक्षात ठेवा, 17 ऑगस्टपासून तुम्ही स्वतःच माहिती भरू शकता आणि ही माहिती तुमच्या कुटुंबातल्या आणि गावातल्या लोकांनाही उपयोगी आहे. त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. तुम्ही स्वयंगणना करणार आहात का? कमेंटमध्ये सांगा. चॅनल नवं आहे, सबस्क्राईब करून पाठिंबा द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.